हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया F3चा जे काही IMP क्वेश्चन्स विथ आन्सर आहे त्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापन. पहिला क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करूया. अभ्यासक्रमाच्या व्याख्या, अर्थ व स्वरूप स्पष्ट करायचं आहे. 2 मार्क्ससाठी विचारलं जातं बऱ्याच वेळ. तर अर्थ काय आहे? अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत दिलेले जाणारे सर्व प्रकारचे जे काही नियोजित शिक्षक अनुभव असतात, त्याच्यामध्ये क्रिया असतील, वस्तुविषय असेल किंवा मग मूल्य असतील, उपक्रम असतील, यांचा एकत्रित जो काही कार्यक्रम केला जातो त्याला म्हणायचा आहे अभ्यासक्रम. ठीक आहे. पूर्ण इयरभर काय काय करायचं आहे त्याच्यामध्ये सगळं प्लॅनिंग ज्याच्या ठिकाणी केलेला असतो त्याला म्हणायचं आहे अभ्यासक्रम. मग त्याची इंग्लिशमध्ये व्याख्या आहे इथे. तर करिक्युलम इज द टोटॅलिटी ऑफ एक्सपिरियन्स विच आर प्लॅन अँड गाइडेड बाय द स्कूल टू अटेन एज्युकेशनल गोल. ठीक आहे. केर यांनी दिलेली आहे ही डेफिनेशन. स्वरूप काय आहे? बालक केंद्रित सगळ्यात पहिला असणार आहे चाइल्ड सेंटर, ज्याला आपण म्हणतो. विद्यार्थ्यांच्या गरजा असतील, आवडी निवडी आणि क्षमतांनुसार जे काही अभ्यासक्रम आहे तो तयार केलेला असतो. दुसरा आहे अनुभव आधारित, प्रत्यक्ष कृती आणि अनुभवावर आधारित असायला हवा. तिसरा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात सुद्धा अभ्यासक्रम असायला हवा. चौथा आहे फ्लेक्झिबल आणि परिवर्तनशील असायला हवा. लवचिक आणि परिवर्तनशील, सर्वांगीण विकासावर भर देणारे त्यामध्ये अभ्यासक्रमावर टॉपिक किंवा विषय जे आहे ते असायला हवे. दुसरा प्रश्न बघूया. अभ्यासक्रमाची मूलभूत तत्वे जी आहे ती स्पष्ट करायची आहे. बेसिक प्रिन्सिपल ज्याला आपण म्हणू शकतो. पहिला आहे बालकेंद्रितता किंवा बालकेंद्रित जे काही अभ्यास आहे ते तत्व. दुसरा आहे समाज संबंध. तिसरा आहे समानता, गतिशीलता, सर्वांगीण विकास. ठीक आहे. अशा प्रकारे तिथे तुमचे पॉइंट्स जे आहे ते आले पाहिजे आणि त्यात प्रत्येक पॉइंट्स मध्ये 2 ते 3 लाईन मध्ये आन्सर. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन बघूया. अभ्यासक्रम विकासनाची व्याख्या स्पष्ट करा. तर अभ्यासक्रम विकास म्हणजे काय? तर शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन शिक्षण सामग्री, अनुभव, क्रियाकलाप आणि मूल्यांकन यांची नियोजनबद्ध रचना किंवा पुनर्रचना करण्याची जी काही प्रक्रिया असते त्याला म्हणायचं आहे अभ्यासक्रम विकसन. तेच इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेलं आहे. चौथा जे काही क्वेश्चन आहे तो डिस्कस करूया. हिल्डा टाबा व R.W. टेलर आहे त्यांच्या अभ्यासक्रम विकासाचे प्रतिमान जे आहे ते स्पष्ट करा. 2 किंवा 3 मार्कला विचारलं जातं. एक तर हिल्डा टाबा विचारलं जाईल किंवा R.W. टेलर जे आहे ते विचारलं जाईल. याच्यावर स्पेशल व्हिडिओ मग ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघायचा आहे. त्यामध्ये डिटेल मी एक्सप्लेन केलेलं आहे. सगळ्यात पहिलं टायलरचं मॉडेल बघूया. उद्दिष्टे निश्चित करणं, शिकवण्याचे अनुभव निवडणं, अनुभवांचे संघटन करणं, परिणामांचे मूल्यांकन करणं हे ऑब्जेक्टिव्ह मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे 4 पॉइंट लिहायचे आहे आणि त्या प्रत्येक पॉइंट मध्ये 2-2 सब टॉपिक जे आहे ते लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. नंतर हिल्डा टाबाचं काय मॉडेल आहे? शिक्षकाकडून सुरुवात, ग्रॉस रूट अप्रोच जे आहे ती शिक्षकाकडून सुरुवात केली पाहिजे. दुसरा आहे उद्दिष्ट निश्चित करणं, विषय निवडणं, विषय संघटन करणं, शिकवण्याचे अनुभव ठरवणं आणि मूल्यांकन करणं. हे जे तत्व आहे ते इंडक्टिव्ह मॉडेल म्हणून यांना ओळखलं जातं. अशा प्रकारे पॉइंट्स लिहायचे आहे आणि त्या प्रत्येक पॉइंट मध्ये पॉइंट्स जे आहे सब टॉपिक 2-2 लिहायचे आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की हे एवढंच आन्सर लिहायचंय का? नाही, हे फक्त मी तुम्हाला पॉइंट सांगितले आहे की जेणेकरून तुम्हाला आन्सर मध्ये काय लिहायचं आहे हे त्यामध्ये कळेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पाठ्यक्रम म्हणजे काय? त्याचे महत्व, गरज आणि व्याप्ती स्पष्ट करायचे आहे. तर पाठ्यक्रम म्हणजे काय? तर विशिष्ट वर्ग किंवा विषयासाठी निवडलेली शिकवण्याची जी काही मर्यादित विषय सूची असते त्याला म्हणायचं आहे पाठ्यक्रम किंवा सिलेबस. इट इज अ पार्ट ऑफ अ करिक्युलम. हा जो काही आपला करिक्युलम आहे, अभ्यासक्रम आहे, त्याचा एक भाग आहे. तो फक्त विशिष्ट इयत्तेसाठीच तयार केलेला असतो. महत्व काय आहे? शिक्षणात एक समानता राखणं, अध्यापनासाठी दिशा देणं, शिक्षकाला नियोजनात मदत करणं. गरज काय आहे? शिक्षण परिणाम मोजण्यासाठी आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी त्याची गरज असणार आहे. व्याप्ती काय आहे? विषय वस्तू, कालमर्यादा, उद्दिष्टे, मूल्यमापनाचे जे काही निकष आहे ही याची लिमिट्स असणार आहे. व्याप्ती किंवा मर्यादा आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील डिफरन्स बिटवीन 4 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला बऱ्यापैकी भरपूर पेपरमध्ये F3 असेल किंवा F2 असेल किंवा F5 असेल किंवा F7 असेल, यापैकी कोणत्याही पेपरमध्ये हा जो काही क्वेश्चन आहे तो बऱ्याच वेळेला विचारला जातो. तुमच्या जवळपास हा क्वेश्चन केला तर 8 ते 12 मार्क्स फिक्स होणार आहे. कारण 2-3 वेळेस जर हा क्वेश्चन विचारला तर 4 किंवा 3 मार्क्सला विचारला जातो. मग त्यामध्ये अभ्यासक्रम, पाठ्यक्रम काय आहे? व्यापक आहे अभ्यासक्रम. पाठ्यक्रम अमर्यादित असणार आहे.
त्यानंतर अनुभवावर आधारित आहे, विषयावर आधारित आहे, सर्वांगीण विकास, ज्ञान प्राप्ती, अशा प्रकारे याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघायचा आहे, त्यामध्ये डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाठ्यक्रम पद्धतीच्या ज्या काही विविध पद्धती आहेत त्या सांगायच्या आहे. विषयक पद्धत, बालकेंद्रित पद्धत, समाज केंद्रित पद्धत, समकालीन आणि अनुभव केंद्रित. याच्या व्यतिरिक्त जे काही स्पेशल ज्या काही पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण कथन पद्धत म्हणतो किंवा प्रकल्प पद्धत आहे, प्रायोगिक पद्धत आहे, त्या या ठिकाणी लिहायच्या आहे. ठीक आहे. समस्या निराकरण पद्धत असेल त्या या ठिकाणी येणार आहे. हे आन्सर जे आहे ते थोडं वेगळं आहे. ठीक आहे. हे तुमचं टीएटी टेटच्या रिलेटेड आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे. 8वा क्वेश्चन या ठिकाणी बघूया. अभ्यासक्रम निर्मितीमध्ये प्राथमिक शिक्षकाची भूमिका कशा असायला हव्या, प्रायमरी टीचरची भूमिका एक करिक्युलम डेव्हलपमेंट मध्ये कशा प्रकारे असायला हवी, तर विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखणं, स्थानिक परिस्थितीनुसार विषय सुचवणं, जसं की मराठी आहे तर फर्स्ट लँग्वेज मराठी देणं, महाराष्ट्र असेल तर फर्स्ट लँग्वेज महाराष्ट्राची देणं, क्रिया आधारित शिक्षण बनवणं की ज्याच्याकरून विद्यार्थी जास्त प्रमाणात क्रिया करून शिकतील, सतत मूल्यांकन करणं, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन ज्याला आपण सीसीई म्हणतो, अभिप्राय देऊन सुधारणा करणं, ह्या त्या पॉइंट त्यामध्ये आले पाहिजे. 9वा प्रश्न आहे, अध्यापनाची सूत्रे, ज्याच्यात आपल्याला माहिती आहे ज्ञात से अज्ञात, सोपे ते कठीण, ठोस अमूर्त, विशिष्ट सामान्य. याच्या व्यतिरिक्त जवळपास 5 ते 6 ऑलरेडी अजून आहे, ज्याच्यामध्ये नियमाकडून सूत्राकडे असेल, प्रश्नाकडून उत्तराकडे असेल, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला ते सूत्र लिहायचे आहे आणि त्या प्रत्येक सूत्रामध्ये 3 ते 4 पॉइंट लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माइंड मॅपिंग म्हणजे काय, उपयोग लिहा. 2 मार्क्सला विचारलं जातं. तर माइंड मॅपिंग म्हणजे विचारांचे, कल्पनांचे किंवा माहितीचे जे काही दृश्यात्मक नकाशात रूपांतर केलेले असतात त्याला म्हणायचं आहे माइंड मॅपिंग. उपयोग काय आहे, विषय समजायला सोपा होतो, पुनरावलोकन सुलभ होते, सृजनशीलता वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होते. अशा प्रकारे त्याचे उपयोग असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधन पद्धती आणि सहभाग अध्ययन पद्धती यांचं जे काही फायदे आणि मर्यादा लिहायचे आहे. तर संशोधन पद्धती काय आहे, विद्यार्थी निरीक्षण करतात आणि त्यातून शिकतात, प्रयोग करतात, तुलना करतात, निष्कर्ष काढतात. फायदे काय आहे, विचारशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो. याच्या व्यतिरिक्त अनेक फायदे तुम्ही तुमच्या मताने लिहायचे आहे. मर्यादा काय आहे, वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि अधिक तयारी या ठिकाणी आवश्यक असते. दुसरे आहे सहभागी अध्ययन मध्ये काय होते, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो, त्याच्यामध्ये चाइल्ड काय आहे, ऍक्टिव्ह असतो किंवा ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. समूह चर्चा यामध्ये केला जातं, ग्रुप डिस्कशन ज्याला आपण म्हणू शकतो, प्रकल्प कार्याद्वारे शिक्षण दिलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान व भूमिका पालन प्रतिमान जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला टप्पे काय आहे ते लिहायचं आहे. तर इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल ज्याला आपण पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान म्हणतो, विद्यार्थ्याला स्वतः प्रश्न करण्याची व उत्तर शोधण्याची संधी या ठिकाणी मिळते. तर टप्पे आहे, समस्या मांडणं, माहिती गोळा करणं, विश्लेषण करणं, निष्कर्ष करणं. भूमिका पालन मध्ये काय येणार आहे, विद्यार्थ्यांनी वास्तव जीवनातील ज्या काही भूमिका आहे त्या सादर करणं आणि सामाजिक कौशल्य व सहानुभूती जे आहे ते विकसित होणं, अशा प्रकारे त्यामध्ये येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर ब्लूम यांचे बौद्धिक कौशल्य वर्गीकरण. 4 मार्काला खूप वेळेस विचारला जातो, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. डॉक्टर ब्लूम यांचे 5 याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे बौद्धिक कौशल्यामध्ये. ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संकलन आणि मूल्यमापन हे आपण त्यामध्ये लिहितो. मग ज्ञान कशा प्रकारे करणं आहे त्याचं इथे तुम्हाला दिलं आहे. ज्ञान म्हणजे काय, आठवणी, रिमेंबर करणं, सूत्र सांगणं, फॉर्म्युले सांगणं, समज काय आहे, अर्थ सांगणं आणि उदाहरण काय आहे, प्रश्न स्पष्ट करणं. अनुप्रयोग मध्ये काय येईल, वापरणं, एखादी गोष्ट वापरणं, जसं की सूत्र एखाद्या उदाहरणामध्ये वापरून सोडवता येणं. विश्लेषण आहे भाग करणं, फरक ओळखणं. संकलन आहे नवीन तयार करणं आणि निबंध लिहिणं, हे एक्झाम्पल आहे. आणि लास्ट असणार आहे मूल्यमापन, निर्णय देणं आणि योग्य अयोग्य ठरवणं. अशा प्रकारे त्यामध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 14वा प्रश्न आहे, अनुदेशन आरेखन म्हणजे काय व त्याचे स्वरूप तत्व लिहा. 4 मार्कला खूप वेळेस विचारला जातो. तर अनुदेशन आरेखन म्हणजे काय, तर त्याचे उद्दिष्ट, विषय, क्रिया व मूल्यांकन यांचे नियोजनबद्ध सादरीकरण करणं, त्याला म्हणायचं आहे अनुदेशन आरेखन. त्यामध्ये कोणते कोणते तत्व आहे, उद्दिष्ट, स्पष्टता असायला हवी, क्रियाशीलता, विद्यार्थ्यांचा सहभाग, साधनांचा योग्य वापर, अभिप्राय आणि सुधारणा, हे पॉइंट्स त्यामध्ये येणार आहे. 15वा क्वेश्चन आहे, बौद्धिक कौशल्यांचे प्रकार कोणते कोणते आहे, ज्ञानात्मक, भावनिक आणि मनोचालक ज्याला आपण कोग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह आणि सायकोमोटर असं म्हणतो. तर हे बौद्धिक कौशल्यांचे प्रकार असतील. याच्या व्यतिरिक्त बुकमध्ये क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते बघून घ्यायचं आहे, नोट्स मध्ये सुद्धा दिलेलं असणार आहे. हे बऱ्यापैकी मी टीईटी टेट साठी सुद्धा यूज होईल अशा प्रकारचे क्वेश्चनचं आन्सर या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. अनुशासनाच्या 9 घटना हाही क्वेश्चन 4 मार्कला विचारला जातो.
तर त्या काय काय असणार आहे त्या तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. 4 मार्क्सला इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये विचारलं जातं. 17वा प्रश्न आहे ऑनलाईन शिक्षण संकल्पना, फायदे आणि नियोजन. तर इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण घेणं त्याला म्हणायचं आहे ऑनलाईन शिक्षण घेणं. फायदे काय आहे? वेळेची बचत, घर बसल्या शिक्षण घेता येतं, डिजिटल साधनांचा वापर या ठिकाणी करता येतो. जसं की आता कोणी विद्यार्थी आहे डीएडला जे क्लासला जात नसतील किंवा कॉलेजला जात नसतील, ते माझे व्हिडिओ बघून अभ्यास करताय, म्हणजे त्यांचं काय होतं, एक तर टाइम वाचतोय, त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा व्हिडिओ अवेलेबल आहे, की असं नाही की स्पेशल टाइम देऊन तिथे जायचा आणि वेळ खर्च करायचा नाहीये. घर बसल्या तुम्ही सगळं काही बघतायत, कोणी चालू चालू बघत असेल, कोणी स्वयंपाक करताना बघताय, कोणी पाणी वगैरे पिताना, म्हणजे काहीही काम करताना तुम्ही माझे हे व्हिडिओ ऐकतात, त्याला म्हणायचं आहे ऑनलाईन शिक्षण. डिजिटल साधनांचा वापर या ठिकाणी केला जातो. नियोजन आहे प्लॅटफॉर्म निवडणं, गुगल क्लासरूम असेल किंवा झूम असेल, विषय नियोजन निवडणं, मूल्यांकन साधने तयार करणं. ठीक आहे. 18वा प्रश्न आहे ई लायब्ररीचा उपयोग काय आहे? विविध ई बुक्स जर्नल उपलब्ध असतात त्यावर. संशोधनासाठी सोपे आहे किंवा उपयुक्त आहे? सतत अद्ययावत माहिती मिळते, काहीही कशा प्रकारे आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती इझिली मिळून जाते. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय त्या ठिकाणी लागते. 19वा क्वेश्चन आहे कारक कौशल्य अध्ययन काय आहे? तर अर्थ आहे विद्यार्थी स्वतः काम करून कौशल्य आत्मसात करतात. त्याच्यामध्ये 3 स्तर पडतात: अनुकरण स्तर, सराव स्तर आणि सर्जनशील स्तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मूल्यमापनाची आवश्यकता आणि साधने. तर आवश्यकता आहे काय? शिक्षणाची प्रगती तपासणं, अध्यापन सुधारण्यासाठी अभिप्राय देणं, साधने आणि तंत्रे काय काय आहे? चाचण्या असतील, निरीक्षण असेल, मुलाखत असतील, प्रकल्प असतील, रेटिंग स्केल असतील, जे आपण कालच बघितलं रेटिंग स्केल ज्याला आपण म्हटलेलं आहे, किंवा चेकलिस्ट असेल, हे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शैक्षणिक प्रक्रिया. त्रिकोण जो आहे, त्रिकोणाचे 3 जे कोण आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रक्रिया हे नाव लिहायचं आहे. 3 या ठिकाणी लिहायचे आहे: उद्दिष्ट, अध्यापन आणि मूल्यमापन. अशा प्रकारे तुम्ही तो त्रिकोण त्या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. आणि उद्दिष्ट काय काय असतं, शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे ते लिहायचं आहे, की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. अध्यापन काय आहे, की विद्यार्थ्यांना अध्यापन केव्हा होते? जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगतात. मूल्यमापन काय आहे? विद्यार्थी सगळं काही शिकून जेव्हा त्यांचं मूल्यमापन करायला शिक्षक जातो तेव्हा त्याचं मूल्यमापन कोणत्या प्रकारे झालेलं आहे, सर्वांगीण मूल्यमापन कशा प्रकारे झालं आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. या तिन्हींचा समन्वय जेव्हा शिक्षण प्रक्रियेत येतो तेव्हा शिक्षण काय होतं? प्रभावी बनतं. तर अशा प्रकारे आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सीसीई. खूप वेळ डिस्कस केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी मी वेळ वाया घालवणार नाही. त्याचे 2 टाईप पडतात: एक संकलित ज्याला आपण समेटिव्ह म्हणतो आणि दुसरा आहे अंतर्गत ज्याला आपण फॉर्मेटिव्ह म्हणतो किंवा आकरिक म्हणतो. संकलित जे आहे ते वर्षाच्या शेवट केलं जातं, जसं की लास्ट फायनल एक्झाम, जशी डीएडची फायनल एक्झाम. आणि अंतर्गत मूल्यमापन जे चालू प्रक्रियेमध्ये केलं जातं. जसं जर तुम्ही डीएड कॉलेजला रेग्युलर जात असाल तर तुमचं जे काही मूल्यमापन होतंय, रोज तुम्हाला टीचर बघताय की तुम्ही काय काय करताय, प्रॅक्टिकल्स देताय की नाही, हे असणार आहे आकरिक मूल्यमापन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न प्रकाराचे महत्व आणि वर्गीकरण. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 4 मार्क्सला विचारला जातो. प्रश्न प्रकाराचं वर्गीकरण आणि ते जे आहे यावर सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी बघायचं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी, विस्तृत किंवा दीर्घोत्तरी, ज्याला आपण व-ल-दी म्हणतो है ना, व-ल-दी. वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी. त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठमध्ये परत 2 प्रकार असतात: एक ओळखण्यावर आधारित आणि एक आठवण्यावर आधारित, ज्याला बहुपर्यायी, चूक, बरोबर, अशा प्रकारे डिटेल व्हिडिओ आहे. हे शॉर्टकट मध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्हिडिओ खूप जास्त फास्ट होतो, याचं कारण आहे की ऑलरेडी मी सगळं मटेरियल अवेलेबल केलेलं आहे. कारण मलाच वारंवार त्या गोष्टी सांगून माझे डायरेक्ट पाठांतर झालंय ते, म्हणून ते खूप जास्त फास्ट बोलले जाते. समजलं का? आणि सगळं जे काय मटेरियल आहे ते अवेलेबल आहे. इथे फक्त शॉर्टकट सांगायचं काम एवढं आहे की तुम्हाला आन्सरमध्ये कोणते पॉइंट्स लिहायचे आहे हे काढावं, बस याचं एवढंच टार्गेट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे घटक चाचणी जी आहे ती काय, किंवा घटक चाचणी नमुना तयार करायला लावलं जातं तुम्हाला एखाद्या 6वीच्या क्लाससाठी किंवा 5वीच्या क्लाससाठी. तर 20 मार्क्ससाठी घटक चाचणी नमुना तयार करणं एकदम इझी आहे. रिकाम्या जागा द्याल तुम्ही 4 मार्काला. ठीक आहे. एका वाक्यात उत्तरे द्या तुम्ही 4 मार्काला. नंतर लॉंग आन्सर क्वेश्चन जे आहे, लघुत्तरी ज्याला आपण म्हणतो, ते द्या तुम्ही 4 मार्काला. आणि दीर्घोत्तरी क्वेश्चन आहे ते द्या तुम्ही 4 मार्काला. 4 चौक 16, 4 मार्काचं उरलं त्या ठिकाणी तुम्ही चुकी बरोबर द्या. अशा प्रकारे तुम्ही डिवाइड करून घटक चाचणी नमुना तयार करायचा आहे. विशिष्ट घटक पूर्ण झाल्यानंतर घेतली जाणारी जी काही लघु परीक्षा असते, सगळ्यात शॉर्ट टर्म ज्याला म्हणायचं आहे घटक चाचणी, त्याच्यामध्ये उद्दिष्ट निश्चिती, प्रश्न निर्मिती, प्रशासक आणि मूल्यमापन, निकाल आणि विश्लेषण, अशा प्रकारच्या पायऱ्या त्या ठिकाणी असणार आहे.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नैदानिक चाचणी ज्याला आपण डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतो, कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर विद्यार्थ्यांचे जे काही कच्चे दुवे असतील किंवा ज्या काही शिकण्यातील त्रुटी आहे त्या ओळखण्यासाठी या चाचण्यांचा विशेष वापर केला जातो. शिक्षकास विद्यार्थ्यांच्या दुर्बल भागांची जाणीव होणं कशातून, डायग्नोस्टिक टेस्ट मधून खूप वेळेस इम्पॉर्टंट मध्ये विचारला जातो. नंतर आहे नामनिर्देशन तंत्र ज्याला आपण नॉमिनेशन टेक्निक म्हणतो, जसं की समूहातील सदस्य दुसऱ्याच्या गुणांची ओळख करून त्याला विशिष्ट कार्यासाठी नामनिर्देशन करतात. जसं की तुमच्या क्लासमध्ये विचारलं की सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण आहे, मग तुम्ही त्या विद्यार्थ्याचं नाव सांगणार की अशा असा प्रकारचा विद्यार्थी हुशार आहे, त्याला म्हणायचं आहे नामनिर्देशित करणं, है ना. नंतर आहे 27वा प्रश्न, चांगल्या चाचणीचे निकष काय आहे, तर वैधता व्हॅलिडिटी, विश्वासार्हता रिअलेबिलिटी, वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी, स्पष्टता क्लिअरिटी आणि सोपेपणा इझिलिटी ज्याला म्हणायचं आहे इझिली हे 5 पॉइंट या ठिकाणी येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला विचारलं जातं, 2 मार्क्सला फक्त हे पॉइंट लिहायचे असतात एवढं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभ्यासक्रम अध्यापन पद्धती आणि अनुदेशनाच्या संविधान तक्ता जो आहे तो तयार करायचा आहे. संविधान तक्ता कशा प्रकारे तयार करायचा हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यात जाऊन तुम्ही बघायचं आहे. आणि हा जो चार्ट आहे अशा प्रकारे तुम्ही संविधान तक्त्यामध्ये लिहू शकता, त्यामध्ये काहीही वेगळं नाहीये. संविधान तक्ता तयार करणं खूप सोपं आहे. 3 जे ऑब्जेक्टिव्ह असतात संविधान तक्त्याचे ते लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न प्रकारानुसार वर्गीकरण, घटकानुसार आणि उपघटकानुसार अशा प्रकारे संविधान तक्त्याचे ते लिहायचे आहे. त्याच्यामध्ये परत वलदी करायचं आहे, हे तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. स्पेशल व्हिडिओ आहे संविधान तक्ता कसा तयार करावा किंवा कोणत्याही विषयासाठी विचारला तर संविधान तक्ता किंवा घटक चाचणी जी आहे ती कशी तयार करावी, अशा प्रकारे काही असे ट्रिकी क्वेश्चन्स जे आहे किंवा कॉमन क्वेश्चन आहे जे तुम्हाला ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेले आहे. खूप क्वेश्चन्स आहे जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणून सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे 4 मार्क्ससाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे शॉर्टकट मध्ये आपण बघितलेलं आहे F3. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्राय करूया S3 घेण्याचा. आणि इंग्लिश मीडियमचे जे काही क्वेश्चन अँड आन्सर आहेत त्याच्यावर काम चालू आहे, PDF बनवण्याचं काम चालू आहे. खूप जास्त टाइम त्या ठिकाणी लागतो आणि हेही तुम्हाला अपलोड करायचं असतं, त्यामुळे थोडा वेळ लागेल, काही हरकत नाही. परंतु एक्झामच्या आधी तरी 10-1 दिवस आधी तुम्हाला तेही मटेरियल मिळेल. जेवढे होईल तेवढे IMP क्वेश्चन्स विथ आन्सर जे आहे इंग्लिश मीडियमचे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मी उपलब्ध करून देण्याचा ट्राय करेल. ठीक आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तर टेलिग्रामला तुम्ही मेसेज करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब बी करायचं आहे. खूप वेळेस तेच सांगते. आणि तुमचा जो सपोर्ट माझ्याकडे राहिला तर आपण नेक्स्ट इयरला खूप ट्राय करू की आपण एक छानसं बोर्ड घेऊ, लाईव्ह सेशन्स घेऊ, TET टेट सुद्धा मार्गदर्शन करू. सगळं काही करता येईल, फक्त तुमचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर. चांगला अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या मार्क्सने पास व्हायचं आहे. ठीक आहे. बाय.